जो हा याला दांड्या याला साठी कोण पूर्ण माग माझे लक्ष्मण बंडगर यांना या वर्षीचा या यात्रेच्या बगाडाचा मान बगाड गाड्याचा मान मिळाला। मित्रांनो न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जुने पारगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलो आहोत। ते आज इथल्या गावची यात्रा आहे, बगाड असते या यात्रेला। तर आज आपण बगाडाबद्दल माहिती आणि कशा प्रकारे असते ते आज आपण पाहणार आहोत। तर आता आपण व्लॉगला सुरुवात करूया। पहिल्यांदाच भावांनो इथं बघू शकता, इथं पाठीमागे बगाड होतो, त्यातून आता मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि आता तिथं अडचण असल्यामुळे इथं बगाड थोडंसं पुढं घेण्याचं चाललेलं आहे। आणि आता इथं बगाड घेऊन जी काही थोडंफार काम राहिलेलं आहे, शेड लावायचं आहे, चराट शिवळा लावायचा आहे, ते इथं आता पुढं घेऊन सर्व काम करणार आहे। तर ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे। काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा। जो वर्ग आहे त्या 12 बरोबदारांचा या शिरामध्ये मान राहतो। त्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल की प्रत्येक जी चाकाची कुणी आहे, हा कुणीला एक तेल हल्ले म्हणून आहे त्यांचा मान राहतो। पोळी म्हणून तेल लावायला पोळी म्हणून आहे त्यांचा तेलाचा मान एकामध्ये राहतो। वरती तुम्ही बघा वरती एक आयदान आहे, त्या आयदानामध्ये हल्ले म्हणून आहे त्यांची फक्त एक आयदानाची वस्तू आहे, ते घेऊन त्यांनी इथं यायचं आजच्या दिवस पहिल्या दिवशी। तसंच वरती सुताराचे बंधू आहेत, त्यांनी हातात धरलेत। सुतार बंधू आहे, त्या सुतार बंधूंनी त्या लाकडाच्या जो आपला बगाडाचा सांगाडा दिसतोय हे असेंबल करण्यासाठी म्हणजे जोडण्यासाठी त्यांची मदत होते। मग सुतारांचा यामध्ये मोलाचा हातभार राहतो। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल गोयजर समाज आहे, लिंगायत समाज, त्यांचा सुद्धा हे सावरकर आहे। आता भावांनो तुम्ही बघू शकता बगाड अजून चालू झाला नाही, तोपर्यंत इथल्या बगाडाविषयी थोडी माहिती इथले ज्येष्ठ नागरिक जुने पारगावचे त्यांच्याकडून आपण घेणार। नमस्कार साहेब। नमस्कार। ह्याला काय म्हणतात? जो पासून पुढचं शिवळा म्हणतात, 4 शिवळा लागतात। किती शिवळा लागतात? 4 पुढे 4 बैल पाठीमागे 2 हे जू। ह्याला काय म्हणतात? याला जू हा याला दांड्या याला साठी कोण पूर्ण मागपर्यंत येते का? याला आडदांडी म्हणायचं। याला हे चाक दगडाची नौका सागवान लाकूड परत कनापेटी हे जात त्याला काय म्हणते ते घेऊन यायला लागले ते शीड मला शीड आहे। आता किती दिवस इथं असते ते इथून आता गेल्यानंतर 3 दिवस असते ते देवाजवळ तुला विठ्ठल मंदिर। काय म्हणलं याला म्हणते किती फूट किती? सर्वसाधारण 40-50-60 फूट असतात। 50 फूट। आता मग दरवर्षी नवीन लावताय का कसं? नाही एकदा आणले की ती मोडेपर्यंत किती वर्ष झाला याला झाले 30 वर्ष झाली। हे सगळं साहित्य जुनं वापरलं का दरवर्षी नवीन जुनं नाडं तेवढं नवीन शिळे मुळे वगैरे जे चितळे वगैरे फक्त हे बांधव आहे, पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे। पौराणिक याला महात्मा आहे। 150 वर्षापूर्वी यातून जे विठ्ठल आहे आज विवाह सोहळा या यात्रेनिमित्त संपन्न होतोय। त्या निमित्तानं गावातील सगळी वराड मंडळी त्याच्या भेटीला सगळी वराड बगाड जी आहे बगाड पद्धत आम्ही घेऊन जातो आहे। आणि यामध्ये प्रत्येकाचं मान आहे, यामध्ये 12 बलिदार जो वर्ग आहे त्या 12 बरोबदारांचा या शिरामध्ये मान राहतो। त्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल की प्रत्येक जी चाकाची कुणी आहे त्या कुणीला एक तेल हल्ले म्हणून आहे त्यांचा मान राहतो। पोळी म्हणून तेल लावायला पोळी म्हणून आहे त्यांचा तेलाचा मान याच्यामध्ये राहतो। वरती तुम्ही बघा वरती एक आयदान आहे, त्या आयदानामध्ये फल्ले म्हणून आहे त्यांची फक्त एक आयदानाची वस्तू आहे, ते घेऊन त्यांनी इथं
यायचं आजच्या दिवशी पहिल्या दिवशी. तसेच वरती सुतार जी बंधू आहेत त्यांनी हा सुतार बंधू आहे, त्या सुतार बंधूंनी त्या लाकडाच्या जो आपला बगाडाचा सांगाडा दिसतोय किंवा असेंबल करण्यासाठी म्हणजे जोडण्यासाठी त्यांची मदत होते. त्यामुळे सुतारांचा यामध्ये मोलाचा हातभार राहतो. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल डोयजर समाज आहे, लिंगायत समाज, त्यांचा सुद्धा हे सावकर आहे. तसेच कन्यावरती बूट म्हणून आहे तुम्हाला बघायला मिळेल. बुटावरती साडी हा प्रकार राहतो. साठीवरती वाघ जाते ती तुम्हाला बघायला मिळेल, मध्ये सेंटरला राहते ती जाते तुम्हाला बघायला मिळते. तसंच त्या वाघावरती खांब आहे बघा, खांबाला संतुलन ठेवण्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडला लावलेली दिसते. त्याच पद्धतीनं खांबावरती परत चक्र तुम्हाला दिसेल, पाळणा, तो पाळणा तुम्हाला बघायला मिळेल. चक्रावरती शीड, अशी शिडाची रचना वरती तुम्ही शीड बघू शकताय. ते मोठं आहे, ते लांबी आहे, ते शीड असते सर्वसाधारण 40 फुटाचा राहतो. त्यामध्ये वरील बैलांच्या वरती लोड येणार नाही वजनाचा, तर त्यासाठी हा तुम्हाला बघायला मिळेल. तसेच गावातील 12 बलुतेदार मिळून हे शीड बनवतात. शीड बनवण्याची महत्वाची भूमिका सुतारांची असते. मग सांगितल्याप्रमाणे शिडावरती बसण्याचा मान गावचे पाटील शाजीराव भाऊसाहेब पाटील तात्या यांचा मान पूर्वीपासून चालत आहे. तसेच 12 बलुतेदारांना घेऊन या किल्लार बैलांना 5 जोड्या साह्याने हे शीड बगाड पारंपरिक पद्धतीने विठ्ठल बिरदेव जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नेण्याचं काम या ठिकाणी आज होतंय. या पहिल्या दिवशी हा मान जी शीड बगाड आहे ते मंदिरापर्यंत हे घेऊन 5 जोड्यांना घेऊन जायचं आहे. आणि नंतर तिसऱ्या दिवशी ज्यावेळेला यात्रेची समाप्ती होते त्या दिवशी सर्व वराड मंडळ घेऊन ते परत यामध्ये 5 नारळांचं तोरण राहतं. आणि हा शिळाचा जो मान आहे, जे गावचे पोलीस पाटील आहेत त्यांचा हा शिळ असतो आणि त्यामध्ये त्यांचा तोरण असते. आणि हा जी रस्सी दिसते, हा रस्सी सुद्धा एका समाजाची आहे. त्या समाजानं धुमाळ समाज आहे, त्या समाजानं ही रस्सी घेऊन म्हणजे या शिळाचं प्रत्येक वस्तू जी आहे ते तुम्हाला प्रत्येक 12 बलुतेदारांचं प्रत्येकाचा मान आहे. त्यांनी जर सालाबाद प्रमाणे ते जपून ठेवायची वर्षभर. आणि ज्या वेळेला चैत्र यात्रा, ज्या वेळेला गुढीपाडवा असतो त्या दिवशी हा पारंपरिक ह्या शिडाचं म्हणजे विडा दिला जातो, पाणी विडा दिला जातो. आणि हा विडा पारंपरिक पद्धतीनं पंचांग वाचन झाल्यानंतर जी बैल मालक आहे त्या बैल मालकांना ठराव देऊन हा विडा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि त्या विडाच्या मानकरी जे असेल तो त्या मानकरीने पुढील 4 जोड्या बैलगाडा असतो आणि हे जोडून घ्यायचं काम त्यांच्यावर जबाबदारी राहते. त्या पद्धतीने हा उत्साहित पद्धतीनं हा पारगाव गावामध्ये शीड बगाड 3 दिवसाचा पार पडतो. किती वर्षापासून सर्वसाधारण आता जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या आधीपासून 100-150 वर्षाची परंपरा या चाललेली आहे. याचं महात्म्य असं आहे की 150 वर्षापूर्वीच तुम्हाला हे साहित्य आहे जसे जरी अंदाजे तीच वापरतो. ज्या वेळेला मेंटेनन्स म्हणजे किरकोळ दुरुस्ती असते दुरुस्ती आपण सुतार बंधू आहेत ते कानाप्रमाणे करून येतात. यामध्ये गावचावडीमध्ये साहित्य ठेवले जाते. तसेच बाकीचे साहित्य आहे ते पोलीस पाटलांच्या घरी वर्षभर ते सांभाळतात. भावांनो, आता थोड्या वेळातच बगाड चालू होणार आहे, तयारी झालेली आहे. आता थोडंसं तुम्हाला बगाड बघण्यासाठी भाविक किती मोठ्या प्रमाणात आणि कोण कोण आलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे.
नाव भावांनो, आता तुम्ही बघू शकता बगाडाची बऱ्यापैकी सर्व तयारी झालेली आहे. जुने गावचे पारगावचे ग्रामस्थ सर्वजण मिळून एकत्र येऊन त्यांनी ते बगाड सर्व बैल बगाडाला झोपलेले आहेत आणि आता जी सर्वजण आतुरतेनं ज्या क्षणाची वाट पाहत आहेत बगाड चालू होण्याची, तो क्षण आलेला आहे आणि आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. तुम्ही बघू शकता आता बगाड मोठ्या उत्साहात चालू झालेला आहे. आता तुम्हाला वर्ण व्ह्यू दाखवत आहे. बगाड इकडे गेलेला आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं पब्लिक बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आहे. प्रचंड भाविक आलेले आहेत बगाड बघण्यासाठी. तरी आता बगाड पुढं गेलेला आहे. आता आपण पुढे जाऊयात. चल भावांनो, पब्लिक बघू शकता तुम्ही. जिकडं नजर जाईल तिकडं पब्लिक दिसायला लागले. बगाड पुढे आहे. आपण आता चाललो आहे बगाडापर्यंत. भावांनो, आता तुम्ही बघू शकता आपण बगाडापाशी पोचलेलो आहे. आता इथं काय चाललंय बघू.
तुम्ही जाऊ येतात आज तुम्ही जाऊ त्यांच्याबरोबर आज जाऊ तुम्ही जाऊ माने माने कोण आहेत का बाहेर काढूया बाहेर बसून सगळं काढूया ड्रोन आणलं जरा थांब 2 मिनिटं की 2 मिनिटं अजून एकदा त्या लाईट गेली जरा वाट देते माहिती सांगणार का आपल्याला सालाबादप्रमाणे यात्रा विठ्ठल बिरदेव यात्रा 2025 अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपूर्ण गाव समाज आणि त्याचबरोबर सगळा आमचा भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्साह या ठिकाणी या यात्रेत सामील झाला आहे आणि या यात्रेचे आमच्या बगाड यात्रेचे मानकरी सोमाजी लक्ष्मण बंडगर यांना या वर्षीचा या यात्रेच्या बगाडचा मान बगाड गाड्याचा मान मिळालेला आहे आणि संपूर्ण गावकऱ्यांनीही या ठिकाणी आणि सगळ्या मंडळांनीही अतिशय उत्साहामध्ये या बगाड यात्रा या ठिकाणी या विठ्ठल मंदिरामध्ये आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं आम्ही बनगर कुटुंबियांच्या वतीने मी त्यांचं सरचे स्वागत करीत आहे आणि अशीच ही यात्रा शेवटपर्यंत सगळ्यांनी पार पाडावी यासाठी आमचे अध्यक्ष शिवाजी सिद्ध यांचंही मार्ग या ठिकाणी आम्हाला मोलाचा लाभलेला आहे। संपूर्ण धनगर समाज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने ही यात्रा प्रत्येक वर्षी साजरी करतो। धन्यवाद। हा उत्साह मोठ्या प्रमाणात होतोय। याही वर्षी चांगल्या म्हणजे इतका मोठा पाऊस लागून आमच्या देवाची महिमा एक मोठी असल्यामुळे कुठल्याही पद्धतीचं म्हणजे गांभीर लागलं नाही आणि यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सगळे गावकरी आम्हाला सहकार्य करतात। त्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये गावकरी आम्हाला सहकार्य करतील या अपेक्षा ठेवतो आणि या पद्धतीने यात्रा आम्ही 2 दिवस चालू अशीच राहील। शनिवारी सकाळी सायंकाळी 6 वाजता शनिवारी तिथं सभेना होते। सभेना झाली की यात्रा इथे बघू शकता तुम्ही आता बगाड लावलेला आहे। आता शनिवारी संध्याकाळी 4 वाजता त्याला परत गावात घेऊन जातात। चिखल बघू शकता, पाऊस मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे तरी पण उत्साहात असं बगाड पार पडलेला आहे।
या यात्रेचा तिसरा दिवस. या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी या मंदिरामध्ये भाकणूक आणि हेराम हे झालेलं जातं की संपूर्ण जगाचं जीवसृष्टीचं या ठिकाणी भाकीत मांडलं जातं. आणि आजच्या या दिवशी सिद्धार्थ धोणे महाराज वाघापूरकर यांचा हा भाकणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर हा संपूर्ण गाव आणि या बैलजोड्या आणि वाजत गाजत जयघोषामध्ये हा बैलगाडा मूळ ठिकाणी म्हणजे पारगाव या ठिकाणी गाव चावडीमध्ये हा जात आहे.
नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव काय? लक्ष्मण पंडित जाधव. आपल्या बैलाला ना तुम्हाला कधीपासून लागला? तरी 94-95 वर्ष. तेव्हापासून का? होय. किती वर्षाची बैल आहे? ही बैल ह्यो 6 वर्षाचा आहे. ह्यो आता बाहेर निघत आणलेला आहे. यात्रेसाठी आणलाय का? नाही आपली कायम स्वरूपी असते. कायम धावलेला असते. होय कायम घरातले ह्यो चुलत भाऊ, हे वडील, हे बाप्पा. बगाडाला किती वर्ष ओढली बैल? बगाडाला म्हणजे कायम 35 वर्ष झालं तुमच्या घराण्यातलं बैल आहेत का आपल्या बगाडाला पारगावच्या? तुम्हाला कधीपासून बाबा नाते बैलांचा कितवीत असल्यापासून? नाही शाळेलाच घे पहिल्यापासूनच लहानपणापासून? काय घरची लक्ष्मीच आहे हो आमची. होय. खुराक काय असतो बैलांना? आट्टा पेंड होय. दादा तुमचं नाव काय? माझं अजय शिंदे. तुम्ही पण असताय का बैलासोबत? मी पण पहिला म्हणजे शाळेला मामांच्या पेशी जसं शाळेला जसं आलोया तसं बैलांच्या नादात व्हायचं. बैलांची जपणूक म्हणा, इकडे तिकडे धुणं पाणी वैरण वगैरे सगळं लक्ष घातलंय. धन्यवाद साहेब. नमस्कार साहेब. बगाड येताना त्या दिवशी आले, आता जाताना तीच बैल असतात का? कसं काय? तीच बैल असते. तीच बैल असतात. मग ती बदलतात मग जसं म्हटलं नाही बदललेलं नाही. कोण पुढे मागं करतात? नाही चावरीची जी चावरीला मागले ते आता ही किती वाजता बगाड आलते इथून? आता ही भाकणूक झाली का नाही की आता एक अर्ध्या तासात तर हलते. कधीपासून परंपरा आहे काय सांगता? 100-150 वर्षापूर्वी, 100 वर्षाच्या आधीपासून असतं. 1800 वर्षाच्या त्या पुण्या होत्या. होय. 1800 वर्ष 300-350 वर्षापूर्वीच्या माहितीनुसार 150 वर्षाच्या पाठीमागे त्याच्या आधी किती आहे माहिती नाही. सर्वसाधारण 300-350 वर्षापूर्वीपासून आहे. होय झाला. त्या बैलाचे नाव काय आणि ते सोन्या. रतीब काय असतो बैलांना? काय घालतात? कपरी पेंड असते. हे अंतर किती आहे बगाडाचं आपलं टोटल? तरी 2-2.5 किलोमीटर येईल की. 2-2.5 किलोमीटर. आता इथं बैल बदलतात का तुम्ही रस्त्यात? काही गावापासून येताना आलीच का नाही तशीच गावापर्यंत जाणार हीच बैल. तीच बैल आहे का? मग मध्ये थांबतात ते का स्टॉप असतात? नाही जरा देवाच्या नियमाप्रमाणे देवस्थान वगैरे असते का? वाली एखादा दिलं होतंय आवाज बैल एखादा अडकता शिवळ चेक करत जायचं. धन्यवाद साहेब. एकदा गजर करा. नमस्कार. तुमचं नाव काय? माझं विजय देशमुख. आपल्या फोंडाचं नाव काय? शाहीर आणि हो सोन्या. कधीपासून हे बघायला जायचं आपली? शेत चालू वर्षी जाईल. पहिलं वर्ष. शर्यतीला वगैरे असतात का? शर्यतीला हे असतोय. आतापर्यंत किती मैदानावर पाहिला? तरी 9-10 मैदानावर नेलाय. ट्रेनिंग चालू आहे. अजून नाही. किती वर्षाचं आहे कोण? 1 वर्षाचा. 1.5 वर्षाचा. तुमचं नाव काय? मी विलास माने. श्री विठ्ठल बिरुदेव बगाड यात्रा 2025 पारगाव गावामध्ये परंपरेचा उत्सव, एकतेचं प्रतीक हे अशी ही बगाड यात्रा. या बगाड यात्रेमध्ये 5 बैलाच्या खिल्लार जोडींची जोडीच्या साह्यानं
हा गावगाडा अर्थात 18 आलुतेदार 12 बोलुतेदार त्याचबरोबर संपूर्ण गाव मानकरी सालकरी यांच्या उपस्थितीमध्ये ही बगाड यात्रा आणि हा गावगाडा श्री क्षेत्र देवभूमी या विठ्ठलच्या भेटीसाठी जुने पारगाव मधून प्रस्थान होऊन या मंदिर या चिंचेच्या बनामध्ये येत असतो प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व भाविक। आणि याच्यामध्ये या वर्षी 2025च्या या बगाड यात्रेची मानाची जोडी सोमाजी लक्ष्मण बनगर यांना हा संपूर्ण गावाच्या वतीनं हा विडा देण्यात आलेला आहे, मानाचा विडा देण्यात आलेला आहे। हा मानाचा विडा देण्याची पद्धत संपूर्ण गाव मीटिंग बोलवली जाते आणि या पाडव्याच्या दिवशी संपूर्ण गाव मीटिंग बोलवली जाते। याच्यामध्ये जितक्या बैलजोड्या आलेल्या असतात त्या बैलजोड्यांची चिठ्ठ्या टाकलेल्या जातात आणि त्या किती येतात बैलजोड्या त्यातून एक चिठ्ठी मानाची चिठ्ठी उचलली जाते आणि ती चिठ्ठी ज्याच्या नावे येईल त्या बैलजोडीला तो विडा दिला जातो। आणि या वर्षीचा मान हा सोमाजी लक्ष्मण बनगर यांच्या या खिल्लारी बैलजोडीला मिळालेले आहे आणि त्यामुळे हा यात्रा ही उत्साहात पारंपरिक वाद्यात ढोल गजरात आणि जयघोषामध्ये ही संपूर्ण यात्रा या वर्षीची पार पडलेली आहे आजचा। आणि तो आजचा हा यात्रेचा 3रा दिवस। बोला विठोबाच्या नमस्ते, तुमचं नाव काय? माझं नाव बाळासाहेब दत्तू कोळी। काय सांगताल या परंपरा म्हणजे हे तुम्हाला मान आहे त्याबद्दल? विठ्ठल बिरदेव यात्रा ही पाडव्याच्या दिवशी गाव चावडीमध्ये 12 बलुतेदारांनी विडे दिले जातात। त्यात 12 बलुतेदार कोळी माळी साळी कुंभार सुतार जे काही लोक सगळे असतील त्यासनी मानाचे विडे दिले जातात। त्यानंतर जे कोण विडा नेणार आहे त्याला गाव कामदार पाटलांच्या हस्ते विडा दिला जातो। त्यानंतर यात्रेच्या पहिल्या दिवशी शेड मानाचं शेड विठ्ठल बिरदेवाचं 5 जोड्या लावून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर शेड विठ्ठल बिरदेवाच्या बनामध्ये आणले जाते। त्याच्यानंतर दुसरा दिवस कुस्तीचा, त्याच्यानंतर पावनपै आणि ज्या माघारण्या नांदायला गेल्यात त्या माघारने 3ऱ्या दिवशी नारळ देण्यासाठी वनामध्ये विठ्ठल बिरदेवाच्या आल्या जातात। त्याच्यानंतर तिथं देवाची भाकणूक होते। देवाचा घोडा म्हणून जे माझ्या हातात तलवार आहे ही तलवार तो हेडम्या म्हणून आहे, तो हेडम्या आपल्या उघड्या अंगावरती पोटावरती ती तलवार मारून घेतो। त्याच्यानंतर शिवकळा देवाच्या अंगात देवाचा देव अंगात आल्यानंतर ते भाकणूक केली जाते आणि भाकणूक संपल्यानंतर हा गाडा जिथून आला पारंपरिक पद्धतीने 12 बलुतेदाराच्या गावकऱ्यांच्या साह्यानं जे जिथं आला तिथपर्यंत ते विठ्ठल बिरदेवाच्या गरजेमध्ये सगळे गाव आपल्या सगळ्या गावातले कुठलेही माणसं येत नाही असं नाही, सगळ्या जातीची सगळ्या धर्माची सगळे पाहुणे पै सगळे येऊन गाडा जिथं आणलाय तिथं विठ्ठल बिरदेवाच्या गरजेमध्ये जाऊन सांगता केली जाते। नाव काय तुमचं? परशुराम लोखंडे। काय सांगता ही बैल आपल्या दोन्ही तुमची आहेत, बैलांविषयी काय सांगता? हे बैलाचे मानकरी जे आहेत या वर्षीचे मानकरी दादा पाटील आहेत नव पारगावचे। 2024 साली यांचा बघा शिडवण्याचा मान यांचा होता। या वर्षी बैल 2 नंबर चावडीला 2 नंबरला बैल आहेत। पुरा बैलांनी कपरी पेन आणि आट्टा बैल तरी 8 वर्षाची आहेत।
ही पहिलं वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष बघायला भरते पहिली. यंदा चौरीत माने का? हा, चांगली मान आहे. हा विठोबाच्या ऊस वाहतुकीला म्हणजे जोडून 60 टन 200 किलो ऊस वाढलाय. कधी 2025 ला दरवर्षी असतात का? ऊस चालू असतात काय? कुठल्या कारखान्याला वार कारखाना मित्रांनो, मी इथं पाठीमाग बघू शकता. आता आज शनिवार आहे आणि पारगावचं बगाड आता थोड्याच वेळात निघणार आहे गावात जाण्यासाठी. भाविक बघू शकता मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झालेले आहेत. तुम्हाला मी इथून बगाड निघाल्यापासून ते गावात जाईस तोपर्यंत सर्व दाखवणार आहे. तर आता चला सुरुवात करूया. गावातील सर्व तरुण कार्यकर्ते तरुण मंडळी या सर्वांनाही विनंती आहे. हा पांडुरंग म्हणजे विठ्ठल या ठिकाणी युगन उभा आहे. तरी याच विठ्ठलाची अर्थात यात्रा म्हणजे श्री विठ्ठल गुरुदेव बगाड यात्रा 2025 याच यात्रेचा आजचा हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशीचा उर्वरित उत्सव म्हणजे हा बगाड गाडा, गाव गाडा, 18 आंबेडकरदार, 12 बलुतेदार, त्याचबरोबर मानकरी, चालकरी, पुजारी आणि संपूर्ण गाव तरुण मंडळी, तरुण कार्यकर्ते यांच्या उत्साही वातावरणामध्ये हा गाव गाडा गावच्या दिशेने प्रस्थान काही थोड्याच वेळामध्ये होत आहे. तरी या सोहळ्यात आपण सर्वच उपस्थित भावना तोच तुम्हाला पब्लिक किती मोठ्या प्रमाणात आलंय दाखवतो. कसा विषय, जिकडं नजर राहील तिकडं नुसतं पब्लिक दिसते. अहो, भागात प्रसिद्ध असं जुने पारगावचं बगाड आहे आज म्हणल्यावर पब्लिक काय थोडं येतंय, नुसतं पब्लिक जिकडं नजर जाईल तिकडे सपला विषय. भावना तुम्ही बघू शकता आता बगाडाची सर्व बैल 5 जोड्या बैल झोपून झालेले आहेत. पण विषय असा झाला की पुढं रस्त्यात गाड्या असल्यामुळं त्या गाड्यात काढायला चाललेल्या आहेत. पोलीसवाले तिथल्या गाड्या करतायत, रस्ता सुरळीत करायचा चालला आहे. आता थोड्याच वेळात बगाड चालू होणार आहे. 5 बैलांच्या खिल्लार जोड्या आज पुन्हा आपल्या मातीशी एकरूप होणार आहे. तीर परत अर्थात आपल्या मूळ मुक्कामी पारगाव गावी विठ्ठल गुरुदेवाच्या आशीर्वादासह भक्तीचा हा उत्सव पूर्णत्वाकडे जात आहे. आणि याच पूर्णत्वाकडे जाणाऱ्या उत्सवासाठी आम्हाला आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे. आणि याच विठ्ठल गुरुदेवाच्या आशीर्वादासह भक्तीचा उत्सव पूर्णत्वाकडे जात आहे. 3 दिवसाची पायपीट भक्तीचा ओघ आणि आज आपल्या पारगाव देव
घेतली. पहिलं वाले सोडले की तिकडे घ्या सगळे आणि
भावांना आता तुम्ही बघितलं असेल इथं पारगावचं बगाड अतिशय उत्साहात पोचलेलं आहे आणि यात्रा अशी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. तर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.